ज्ञानेश्वरा तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण सद्गुरूंचे ते नमस्कारो नियाता पुरुषोत्तमस्य अवतार क्षेत्रे श्री एकनाथस्य परंपरायां शिष्योस्ति स्वामी पूर्णाश्रमस्य श्रीलक्ष्मणाख्यं सद्गुरुं नमामि श्रीलक्ष्मणाख्यं सद्गुरुं नमामि श्रीलक्ष्मणाख्यं सद्गुरुं नमामि विठ्ठल विठ्ठल सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कगहनिनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करं वंदे शिवं शङ्करं वंदे शिवं शङ्करं विठ्ठल सर्व देवाचा जनिता त्रिगुण सत्ता चाळविता शरण जाता त्याच्या पाया अवघी किंवा सर्व हारपली माया प्राप्त प्रसंगी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग शांतीब्रह्मनाथ महाराज यांचा असून शांतीब्रह्मनाथ महाराज या अभंगाच्या द्वारे भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला करून देत आहेत. कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडं प्रास्ताविक सांगणं आवश्यक आहे. प्रतिवार्षिक नियमाप्रमाणे आपल्या कारळा या भक्तिपरायण अशा गावामध्ये नेहमी करता आपल्या गावामध्ये भक्ती ही प्रतिष्ठित असे. जसं श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आता भागवतकार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचा वैयक्तिक माझा परिचय नाही, परंतु महात्म्यामध्ये जसं आमच्या भक्तराज नारदांनी प्रतिज्ञा केली आणि भक्तिमातेला सांगितलं, हे भक्तिमाते आता मला तुझा परिचय झाला, मला तुझ्या स्वरूपाचं ज्ञान झालं आणि आता मी एक शपथ घेतो आणि एक संकल्प करतो की मी प्रत्येक ठिकाणी गावोगावी ठिकठिकाणी तुझी प्रतिष्ठापना करेल. मी म्हणतो किंबहुना नारदानं अशा अनेक गावाला प्रतिष्ठापना करत जात असताना एक दिवस मुक्कामच आपल्या गावात झाला होता का काय कुणास ठाऊक. नेहमी करता भक्तिपरायण विठ्ठल सगळ्यांना भक्तीला लावणारे साधू संत आणि सगळ्यांनी भक्ती करून आपल्या तुमच्या आमच्या जीवनामध्ये उद्धरून जावं याची तळमळ करणाऱ्या साधू संतांची कृपा आशीर्वाद आपल्या गावाला फार आहे. आपल्या गावाला पहिल्यापासून भगवान शंकराच्या अधिष्ठानापासून आतापर्यंत झालेले अनेक साधुवर्य वारकरी संप्रदायातले आपल्या गावामध्ये नेहमी करता आले. नेहमी करता आपल्या गावात येऊन त्यांनी आशीर्वाद प्रदान केले. प्रातस्मरणीय दादा गुरुवर्य भाऊ यांच्यासाठी तर हे गाव म्हणजे माहेरघर अशा असल्या स्वरूपाचं आणि हक्कानं तुम्ही नेहमी करता त्यांच्या चरणावरती निष्ठा आणि श्रद्धा समर्पित करता आणि योग आमचं भाग्य हे चांगलं आहे. कसं आहे माहिती आहे का, ज्यानं लावणी केली, ज्यानं ते सांभाळलं, त्यांच्या ठिकाणी किती फळ मिळाले हे माहीत नाही, परंतु आज माझ्या जीवनामध्ये मी म्हणतो की प्रातस्मरणीय दादांनी जसं जुन्या काही आंबे लावायचे ना, तर ते गावरान आंबा लावला की गावरान आंबा लावला की लगेच ज्यानं लावला त्याला फळ खायला भेटत होते. बरोबर आहे की नाही? नाही मग कोणाला खायला भेटत होते? गावरान आंबा लावला की फळ नातवाला खायला भेटायचं. तसं हे सगळं माझ्या आजोबानं लावलेले झाड आहेत आणि त्याचे फळ आता मी खातोय. विठाला आणि अशा
अनुषंगानं तुम्हा सगळ्यांचा स्नेह मला प्राप्त आहे हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. भगवान करळेश्वराच्या सानिध्यामध्ये यायला मलाही निमित्तच लागतं आणि तुम्हा सगळ्याला परमार्थ करायला फक्त निमित्तच लागतं. मग एरवी आम्ही अनेक अनेक निमित्तानं परमार्थ करतो, परंतु हे सगळ्यात महत्त्वाचं निमित्त आहे उत्तमोत्तमी शिवरात्र. महाराज सांगतात, लक्षात घ्या, वारकरी संप्रदायामध्ये पर्व विशेष भागवत धर्मी. आम्हाला भागवत धर्मामध्ये आचरण करत असताना, वर्तन करत असताना, व्यवहार करत असताना, भक्ती श्रद्धा समर्पित करत असताना आमच्या ठिकाणी काहीतरी पर्व काळ आम्ही मान्य केले पाहिजेत आणि त्या पर्व काळामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं काहीतरी भक्ती केली पाहिजे. मग त्यामध्ये नरसिंह जयंती आहे, त्याच्यामध्ये रामनवमी आहे, त्याच्यामध्ये वामन जयंती आहे, त्याच्यामध्ये कृष्णाष्टमी आहे आणि हे सगळं होऊन महाराज सांगतात सगळ्यात जर उत्तमातलं उत्तम काही सांगायचं असेल तर शिवरात्र. विठाला आणि या अनुषंगानं भगवान करळेश्वराच्या सानिध्यामध्ये शिवरात्रीचा महोत्सव करण्याचं भाग्य तुमच्या आमच्या पदरी आहे. लक्षात ठेवा, प्रपंच मोठा करणं हे फार मोठं भाग्य नाही, परंतु परमार्थ सामान्य का होता येणं करणं हे मात्र भाग्याचं लक्षण आहे. कारण लक्षात घ्या, ज्यांना हात नाही त्यांनी प्रयत्नानं परमार्थ केला, ज्यांना पाय नाही त्यांनी प्रयत्नानं वाऱ्या केल्या आणि आम्ही घरात बसून परमार्थाकडे दुर्लक्ष करत असू तर खरं सांगा, ज्यांनी वाऱ्या केल्या त्यांची मंदिरं झाली, ज्यांनी वाऱ्या केल्या तिथे आज देवालय निर्माण झाली, ज्यांना हात नाही पाय नाही त्यांचे भजन आज कीर्तनात गायली जातात आणि आम्ही शेजाऱ्याचे बांध करून आमचं काय होतंय सांगा? काय परिणाम आमच्या हातात? आमच्या हातात काही परिणाम नाही. म्हणून लक्षात ठेवा, साधू संतांनी तुम्हाला एकच सांगितलं, काही करायचं असेल तर भजन करा. विठाला आणि या अनुषंगानं गावातली सगळी तरुण मंडळी, जुनी मंडळी, मी या गोष्टीचा साक्षीदार आहे की माझ्यासमोर तरुण मंडळी आत्ता परमार्थात उतरून त्यांनी परमार्थाचं भव्य दिव्य स्वरूप निर्माण केलंय. मी याचा साक्षीदार आहे आणि मी हे लेकरं दोन बसलेत का, ह्या लेकरांपेक्षा लहान असेल तेव्हापासून गावात येतो. त्यामुळं मला जुन्या लोकांनी डोक्यावर घडे वाहत 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 पाण्याचा दुष्काळ आणि टंचाई असताना सुद्धा गावात अखंड सप्ताह करणं याच्यासाठी केलेले कष्ट पाहणारा मी आहे आणि आज हा फुललेला वाढलेला हा सगळा वटवृक्ष आहे तोही पाहणारा मी आहे. विठाला आणि नुसता पाहणाराच नाही, इथे बसलेले समोरचे माझ्या साक्षीचे वा मी त्यांच्या साक्षीचा आहे. जसं त्यांनी पाणी भरावं तसं मीही पाणी भरावं त्यांच्यासोबत. त्यांनी वारकऱ्यासाठी पाणी भरावं, मी आलेल्या महाराजासाठी पाणी भरावं. विठाला आपलं गाव वारकरी निष्ठ अशा स्वरूपाचं, आपलं गाव परमार्थ निष्ठ असं स्वरूपाचं. आणि लक्षात ठेवा, जीवन खऱ्या अर्थानं परमार्थात समर्पित करण्यासाठीच आहे. आम्ही सामर्थ्य दाखवू नये, परमार्थामध्ये आम्ही मोठेपणा दाखवायचा नसतो, परमार्थामध्ये आम्ही सिद्धता दाखवायची नसते, परमार्थात करायची असते ती समर्पकता. भगवान परमात्म्याच्या चरणी आम्ही समर्पण केलं पाहिजे आणि ते समर्पण करून एकदा भगवंताच्या चरणी लीन झालं ना, एक दिवस असा येतो की भगवान परमात्मा तुमच्या आमच्यावर कृपा करू शकतो आणि ती कृपा प्राप्त करण्याचं एक साधन म्हणजे सध्या भगवान परमात्म्याची भक्ती आणि त्याचं महान मोठा पर्वकाळ म्हणजे शिवरात्र आणि ती आपल्या गावात चालू आहे. विठाला उपस्थित भागवताचार्य, मृदंगाचार्य, पाठीमागे उपस्थित असणारे सगळे गुणीजन, चांगली सुजाण अशी टाळकरी मंडळी, सगळी ज्ञानी अशा स्वरूपाची आहेत. गावकरी मंडळी एवढी हुशार आहेत की महाराजांना कीर्तनाला अभंग कोणता घ्यावा याचा विचार करून अगोदर तयारीनं काढून ठेवणारी सुद्धा, अभंग काढून ठेवणारी गावकरी मंडळी आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. आता पुढं बोलू का? लक्षात ठेवा, मी दोन प्रकारे भाव बोलतो बरं का. क्षमा मागून बोलतो, माझं बोलणं कुणाला चुकेल, वाईट वाटेल वा त्रास देईल, परंतु माझं काय म्हणणं आहे की आम्ही आमच्या ठिकाणी योग्यता वाढली पाहिजे. मला खरं सांगा की पोरानं कॉप्या करून परीक्षा पास व्हावं का अभ्यास करून पास व्हावं? अभ्यास करून पास व्हावं. बरं, छान, चांगली गोष्ट आहे. बरं, अभ्यास करून त्यानं पेपर द्यायचा आहे. मग पेपर दिल्यावर जर मास्तरानं पेपर त्याच्या हातात ठेवला आणि मग त्यानं परीक्षा द्यावं का कसं काय करावं? विनोदानं बोलू का? एकदा एका पोरगा तो म्हणला, मी कुठला पेपर देऊ द्या, मी कुठला पेपर देऊ द्या, मला पैकीच्या पैकीच मार्क येतात. आपण कोणता पेपर देऊ, पैकीच्या पैकीच मार्क, एक मार्क कमी घेत नाही. पेपर आपण द्यायचा आणि पैकीच्या पैकीच मार्क घ्यायचे, एक कमी घेत नाही. मी म्हणलं, असं कोणतं तुझ्याकडं वर्म आहे बुवा जेणेकरून तू पैकीच्या पैकीच मार्क घेतो, एकही कमी येत नाही? तो म्हणला, प्रत्येक पेपर मीच काढीत असतो.
पेपर मीच काढीत असतो आणि पेपर मीच सोडवित असतो. क्षमा मागून बोलू का? महाराज लोक स्वतःच अभंग घेतात, स्वतःच कीर्तन करतात आणि पुन्हा स्टेटसला ठेवतात. काय भारी नियोजनात, फार सुंदर सेवा. विठाला मी मागील अनेक वर्षापासून, हा माझा स्वाभिमान वा गर्व म्हणत नाही आहे, परंतु मला असं वाटतं की वारकरी संप्रदायामध्ये हा नियम लागू व्हावा. वारकरी संप्रदायात हा नियम लागू व्हावा. या नियमानं काय होईल माहिती आहे का? या नियमानं हे होईल की आम्ही अभ्यासास प्रवृत्त होऊ. त्याचा फायदा दोन्हीकडे आहे, न की एकाकडे आहे. लक्षात ठेवा, कीर्तन हे सध्या प्रसिद्धीचं साधन आहे असं स्वरूप बनलंय. पण क्षमा मागून बोलतो बाबांनो, कीर्तन हे प्रसिद्धीचं साधन नसून कीर्तन हे सिद्ध होण्याचं साधन आहे. विठाला आमचे काही महाराज लोक विनोदानं म्हणत असतात ना, आम्ही 2 नाही तर 3 अभंगावर कीर्तन पाठ करायलो. पहिल्या वर्षी एका अभंगावर करायचं, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या अभंगावर करायचं आणि तिसऱ्या वर्षी पुन्हा पहिल्याच अभंगावर करायचं. पुन्हा पुढं जायचंच नाही. अरे आम्हाला साधनेमध्ये पुढं सरकलं पाहिजे. आग्रे 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 गच्छती अशी अवस्था आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी नेहमी करता नवनवीन अभंगावर चिंतन करण्याचं नियोजन केल्यामुळं मी ठरवलंय, एक तर टाळकऱ्यानं अभंग घ्यावं, एक तर टाळकऱ्यानं अभंग घ्यावं, नाही तर ज्यानं तारीख दिली त्यांना अभंग द्यावा. विठाला कोणाला अध्यक्षाला बाकी सगळ्या मंडळीला कोणाला वाईट वाटू देऊ नका बरं का. पण मी एक विनोदानं वा सिद्धांतानं पुढचं वाक्य बोलत असतो की लक्षात ठेवा, तारीख देणाऱ्याला अभंग देता आलाच पाहिजे, नाही तर तारीख देणाऱ्यानं तारीखच देऊ नये. ज्याला महाराजाला अभंग देता येत नाही त्यानं तारीख देऊन काय उपयोग आहे? नाहीतर दुर्दैव आहे जगाचं. ज्याच्या गळ्यात माळ नाही तो सप्ताहाचा संयोजक आहे, आणि ज्याला देव मान्य नाही तो जर अध्यक्ष झाला तर उपयोग काय सप्ताहाचा? विठाला मला आनंद वाटला या वर्षीची पत्रिका पाहून. पत्रिका मी अगदी जस्ट आत्ता पाहिली. जसं तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जसा अभंग मी इथं उभा राहिल्यावर पाहिला, हा अभंग 10 वेळेस सुद्धा अजून वाचलेला नाही मी माझ्या जीवनात. आत्ता वाचलाय इथं उभा राहिल्यावर, आणि मग तो अभंग सेवेला घेतलाय. मला एवढंच सांगायचंय, तशी पत्रिका पण मी आत्ताच पाहिली, पण मला पत्रिकेवरचा एक भाव चांगला आवडला की पत्रिकेवर मृदंगाचार्यांची नावं छापली आहेत. बरोबर आहे की नाही? मग मला असं वाटतं की आमच्या सप्ताह संयोजक नियोजकांनी आता याच्यात अशीच क्रांती करावी. जसं मृदंगवादकाचं नाव छापलंय तसं चाल म्हणणाऱ्याचंही छापावं, आणि महाराजाचा अभंग त्याच्या वर छापावा की या महाराजाचा अभंग और कीर्तन आम्हाला या महाराजाचं या अभंगावर चिंतन ऐकायला मिळणार आहे. विठाला परिणाम होतील बाबांनो. त्याचा हा महत्वाचा परिणाम, आम्ही ग्रंथांच्या सानिध्यात जाऊ. मी महाराज लोकांचा अधिकार कमी असं बिलकुल म्हणत नाही आहे. लक्षात ठेवा, मी महाराजा लोकांचा अधिकार कमी असं म्हणत नाही. त्याचं कारण आहे, आपण भेळ खायलो तर महाराज लोक काजू बदाम आणतील कशाला? आम्ही भेळच खायला लागलो तर काजू बदामाचं कशाला तुमच्या पुढे पक्वान्न वाढतील महाराज लोक? लक्षात ठेवा. आणि त्या महाराज लोकांना हे कळण्यासाठी आम्ही अभंग महाराजला जर दिला ना, महाराज आमची ही तारीख आणि या वर्षीचा हा आमचा अभंग, या अभंगावर तुमचं चिंतन आहे. मग तुम्ही म्हणाल याच्यात काय फायदा? याच्यात 2 फायदे आहेत. समजा पंक्तीला उद्या काय पंक्तीला हे जर आज कळलं तर माणसं दिवसभर चर्चा करतात. आज पंक्तीला काय गुलाबजाम, आज काय होतं, काय आज चक्क्य, उद्या बुंदी. अरे आपण लोकात चर्चा होते, उद्या काय पंक्तीला, उद्या काय पंक्तीला, उद्या काय पंक्तीला, बुंदी आहे, गुलाबजाम आहे, कुठं जिलेबी आहे. मग त्याची आस मनामध्ये निर्माण होते, त्याची ओढ मनामध्ये आणि उदरामध्ये निर्माण होते. आणि जेव्हा व्यक्ती जेवतो, माझं चिंतन पुढे ऐका, मी सिद्धांतावर तुम्हाला घेऊन चाललोय, जेव्हा तो त्याचं भोजन करतो ना, त्यावेळेस भोजन करण्याच्या अगोदर जो पदार्थ तो खाणार आहे त्याची भूक त्याच्या मनामध्ये निर्माण होते. आणि जेव्हा तो जेवतो तेव्हा अत्यंत तृप्तपणे जेवतो, कारण त्याला कालच माहिती आहे की आज काय जेवायचं. तसं सप्ताहात सगळ्यांना जर कळालं ना की आपल्याला कोणकोणते अभंग चिंतनाला मिळणार आहेत, नक्की काही ना काहीतरी परिवर्तन होईल. विठाला बस, मला बाकी काही सिद्धांत सांगायचा नाही, एवढाच सिद्धांत सांगायचा आहे. त्या नियमानं आपल्या परिसरामध्ये अनेक दिवसापासून मी केलेला नियम, त्यामुळं हा नवीन स्वरूपाचा घेतलेला अभंग अशा यथामती यथावकाश भगवान कर्णेश्वराच्या कृपा आशीर्वादानं जसं घडेल तसं चिंतन भगवंताच्या चरणी समर्पित करणार आहे. विठाला परमार्थाला आम्ही
लागलं पाहिजे, पण परमार्थाला लागण्याची सगळ्यात महत्वाची भूमिका वा महत्वाचा टप्पा कोणता? आम्ही परमार्थाला लागलो पाहिजे, पण परमार्थाला लागल्यानंतर एक ठराविक टप्प्यावर आमच्या पदरी काहीतरी पडलं पाहिजे. उदाहरणार्थ आम्ही भक्ती करतोय, मग भक्ती करतोय तर भक्ती करत असताना आम्हाला याचा पत्ता लागला पाहिजे की आम्ही जातोय कुठे. प्रवासाला निघाल्यानंतर आम्हाला गंतव्यस्थान माहीत पाहिजे, आम्ही जातोय कुठे हे तर कळलं पाहिजे. कहाँ जाना है पता नहीं, कहाँ से आए वो भी पता नहीं. अरे आम्ही कुठून आलो याचा पत्ता नाही, जायचंय कुठं हे जर पत्ता नसेल तर आमच्या प्रवासाला काही किंमत नाही. तसं आम्ही परमार्थ करायच्या वाटेला निघालो ना, अजून एखाद्या टप्प्यावर जर आम्ही पोहोचलो नाही तर तो सगळा केलेला परमार्थ वाया जातो. मग महाराज सांगतात, बाबांनो तुम्ही इतक्या दिवसानं परमार्थ करता, काहीतरी तुम्हाला झालंय का परमार्थामध्ये अनुभूती? म्हणले नाही, अनुभूती नाही. म्हणजे निदान तोंड ओळख, परमार्थाची तोंड ओळख तरी झाली पाहिजे. ते म्हणले अजून काहीच ओळख नाही. लक्षात ठेवा, साधू संत सांगतात, परमार्थामध्ये येऊन जर आम्ही भगवत स्वरूपाची जाणीव करून घेतली नाही, भगवान परमात्म्याला ओळखलं नाही, त्याच्या स्वरूपाला जाणलं नाही, तर आमच्या जीवनाला काही अर्थ नाही. आणि जर आम्ही जाणलं तर महाराज म्हणतात तो धन्य आहे. विठाला शांती ब्रह्मनाथ महाराज याच्याबद्दल प्रमाण देतात. ओळखेला हरी धन्य तो संसारी, ओळखेला हरी धन्य तो संसार, ओळखेला हरी धन्य तो संसारी, ओळखेला हरी धन्य तो संसार. मोक्ष जाते घरी सुख सहित, मोक्ष जाते घरी सची सहित, हरी मुक्ती गाता हर पल चिंता, हर मुक्ती गाता हर पल चिंता. मोक्ष जाते घरी सुख सहित, मोक्ष जाते घरी सुख सहित, हरी मुक्ती गाता हर पल चिंता, हरी मुक्ती गाता हर पल चिंता. ओळखीला हरी घटतो संसार, मोक्ष जाते घरी सिद्धी सहित, मोक्ष जाते घरी सिद्धी सहित. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष जाते घरी सिद्धी सहित, मोक्ष जाते घरी सिद्धी सहित. ओळखीला हरी धन्य तो संसारी. आम्ही जन्माला आल्यानंतर तेव्हाच आमच्या जन्माचं सार्थक आहे, जेव्हा आम्ही भगवान परमात्म्याला ओळखू. भगवंताची ओळख जर झाली नाही तर आम्ही केलेल्या सगळ्या परमार्थाचं काही एक मोल राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. रिद्धी सिद्धी सगळ्या त्यांच्या दारामध्ये उभ्या राहतील. आणि भगवान परमात्म्याचे स्वरूप ज्याला जाणलं त्याच्या दारातून त्या मागे थोड्याही बाजूला सरकणार नाहीत. महाराज वर्णन करतात, भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहा सिद्धी ओळंगती द्वारी, अंधवजती दुरी दवडिता. अवस्था ही प्राप्त होईल की त्याच्या ठिकाणी रिद्धी सिद्धी सर्व दासी स्वरूपानं कार्य करतील. भगवान परमात्म्याला ओळखलं पाहिजे. एकदा का भगवंताला ओळखलं की सर्व कार्य झालं. मग भगवान परमात्म्याला ओळखणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग लक्षात ठेवा, भगवान परमात्म्याला ब्रह्मस्वरूपानं ओळखा वा भगवान परमात्म्याला परमात्म स्वरूपानं ओळखा, परंतु येन केन प्रकारे त्याला ओळखणं महत्वाचं आहे. विठाला थोडं चिंतनाचा भाग मी सूक्ष्मतेनं मांडण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः माझ्याकडे ते ज्ञान नाही, परंतु जे काही मला जमेल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा, आपल्याला भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची ओळख करत असताना मूळ ब्रह्मस्वरूपानं त्याची ओळख हो, अथवा भगवान परमात्म्याने अवतार केलेला मायेचा स्वीकार करून नंतर भगवान परमात्म्याने अवतार धारण केलेले परमेश्वर ईश्वर स्वरूपाचे अवतार असो, फक्त एक महत्वाचं आहे की आम्हाला काही का असेना ओळख झाली पाहिजे. आम्हाला त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, त्याची अनुभूती झाली पाहिजे, त्याचा परिचय तरी निदान झाला पाहिजे. त्याचं कारण आहे बरं का, मूर्खापेक्षा पुस्तक ज्याच्या जवळ येतो शहाणा. मूर्खापेक्षा पुस्तक ज्याच्या जवळ येतो शहाणा. पुस्तक जवळ आहे पण वाचणारा त्याच्यापेक्षा शहाणा. नाही तर एक जणांना असा पेपर हातात धरला आणि उलटा धरून बसला, जगाला दाखवू लागला मी शहाणा आहे, पण जगाला सगळ्याला कळायला हा किती मूर्ख आहे. विठाला थोडक्यात आमच्या जवळ काय
अर्थात पुस्तक ज्याच्या मूर्ख आहे पण त्याच्यापेक्षा पुस्तकवाला शहाणा, पुस्तक आहे परंतु वाचणारा त्यापेक्षा शहाणा, वाचणाऱ्यापेक्षा त्याचं ज्ञान आत्मसात करणारा त्यापेक्षा शहाणा, आणि त्याही पेक्षा त्याचं अपरोक्षत्वानं अर्थात तसा व्यवहार करणारा त्यापेक्षा शहाणा. विठ्ठला महाभारतातल्या चिंतनाचा भाग आहे हा काही माझा वैयक्तिक चिंतनाचा भाग नाही. आज्ञेभ्यो ग्रंथीन श्रेष्ठा ग्रंथीभ्यो धारिणो वराह. त्याच्यामध्ये महाभारतामधले व्यास महर्षी लिहितात, अरे अज्ञानापेक्षा ग्रंथवान शहाणा, ग्रंथवानापेक्षा तो वाचणारा शहाणा, वाचणाऱ्यापेक्षा ते ज्ञान ग्रहण करणारा शहाणा, आणि त्यापेक्षा तसा व्यवहार करणारा हा सर्वात मोठा शहाणा. तसं भगवान परमात्मा निदान 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 थोडा का होईना शहाणा, मूर्खापेक्षा थोडा तरी बरा, वासरात लंगडी गाय का होईना पण शहाणी राहील ना. तसं तुमचं आमचं काहीतरी ओळख भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची तुम्हाला आम्हाला व्हावी, आणि जर ती झाली तर मग मात्र आम्हाला काहीतरी भक्ती मार्गावर आम्ही पुढे पाऊल टाकतोय असा अर्थ सिद्ध होईल. मग देवाचा विचार केला, मग देव प्रामुख्यानं आमच्या भगवान परमात्म्यानं 3 अवतार धारण केले. तसा भगवान परमात्मा निर्गुण स्वरूपाचा आहे, त्याच्या ठिकाणी कुठल्याच गुणाची अभिव्यक्ती नाही. साधू संत त्या स्वरूपाचा बद्दल विचार सांगताना म्हणतात ना, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. मूळ ब्रह्मस्वरूपाचं चिंतन सांगत असताना महाराज म्हणतात, तो भगवान परमात्मा रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. भगवान परमात्मा रंग नाही, त्याला रंग नाही. कसंय महाराज, आकार नाही तिथे स्वरूप नाही तर रंगाचा विषय काय येईल? रंग तेव्हा येईल जेव्हा स्वरूपाचा विचार असेल. भगवान परमात्मा जर मूळ निर्गुण स्वरूपाचा विचार केला, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, जिथे आकारच नाही तिथे सावली येईल का हो? छाया म्हणजे सावली. सावली केव्हा येईल? जिथे आकार असेल तिथे. मग ते आकारासेच प्रवादू वस्तूसी नाही, नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू, हा आकारासेच प्रवादू वस्तूसी नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हा विषय सगळा आकाराला, आणि निर्गुण तत्वाच्या ठिकाणी कोणत्याही आकाराचा संभव नाही आणि कुठलाच संभव लागत नाही. म्हणून महाराज म्हणतात ते निर्गुण स्वरूप आहे. ठीक आहे, आम्हाला निर्गुण स्वरूपाची का होईना पण जाणीव पाहिजे, पण निर्गुण स्वरूपाची जाणीव करणं फार अवघड आहे. अहो, सगुणाची जाणीव करणं अवघड आहे महाराज, निर्गुणाचं तर त्याच्यापेक्षा लांब आहे. सगुणाची जाणीव करणं आम्हाला अवघड जाते का? अहो, तुमचं आमचं सोडा, नामदेव महाराज सगुणात अडकले होते. विठाला आज मला दृष्टांत सांगत बसायची इच्छा नाही, म्हणून मी काही सिद्धांत स्वरूपानं बोलत चालतो. मला सांगा, अमावस्येला चंद्र असतो का नसतो? बोलत जा, मी शाळेतला शिक्षक माणूस आहे. अमावस्येला चंद्र असतो का नसतो? कोण म्हणलं नसतो? मग नसतो तो दुसऱ्या दिवशी कुठून येतो? वेदांतात अभाव असेल तर मग दुसऱ्या दिवशी भाव कसा काय निर्माण झाला? येतोय ना? हा, बरं, ठीक आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ना तर यावसेचा चंद्र गूढ हो. अमावस्येच्या दिवशी चंद्र असतो पण तो गूढ स्वरूपात असतो, तो दिसत नसतो. ठीक आहे, गूढ स्वरूपात असलेला चंद्र आहे. दुसऱ्या दिवशी उगवायला सुरुवात झाली. प्रतिपदेचा चंद्र किती जणांनी पाहता आला किंवा पाहिला? प्रतिपदेचा चंद्र सहसा दिसत नाही, लक्षात ठेवा. पाडव्याची चंद्ररेखा, माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पाडव्याची जी चंद्ररेखा आहे म्हणजे प्रतिपदेचा जो चंद्र आहे, तो प्रतिपदेचा चंद्र पाहणं फार दुर्मिळ आहे आणि फार अशक्य पण आहे. त्याला फार कष्ट करावे लागतात. मग तो दिसणार आहे बरं का, आता सांगतोय चिंतन आहे का, तो चंद्र, ती चंद्राची रेखा दिसते परंतु दिसण्यासाठी महत् कष्ट आहेत. दोघं जण असे उन्हाळ्याचे दिवस होते. तो मित्र त्याच्या पलीकडच्या घरावरच्या गच्चीवरच्या भागावर झोपलेला होता आणि हा इकडे झोपलेला होता.
या मित्रानं दोघांशी गप्पा झाल्या. झाले का रे जेवण? म्हणजे झाले जेवण. पोटभर जेवला? हो जेवला. बस आता निवांत मस्त हवा सुटली, आता झोपा. आता झोपला. प्रतिपदेचा दिवस होता आणि प्रतिपदेच्या दिवशी मग त्यानं पाहिलं आणि एकदम त्यानं अशी टाळी वाजवली. वाह काय सुंदर आहे म्हटलं. हा, आणि सुंदरतेला सुंदर म्हणायची जगात पद्धती आता फार कमी झाली. नाकडोळे मुरडूच परेशान आहेत. अरे जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा, कारण ज्याला चांगल्याला चांगलं म्हणता येत नाही समजावं तो चांगलाच नाही. विठाला मग त्यानं टाळी वाजवली. म्हणला वाह काय सुंदर चंद्र दिसतो. तो म्हणला मूर्ख आहे का रे, प्रतिपदेला कुठे चंद्र दिसत असतो का? तो म्हणला दिसला म्हणूनच म्हणतोय, प्रतिपदेला दिसला म्हणून म्हणतोय. तो म्हणला कुठं दिसला दाखव बरं. अरे म्हणला इतकी सुंदर चंद्रकोर दिसते प्रतिपदेची, काय सांगू तुला. तो म्हणला कुठं दिसली मला दाखव, कुठं दिसली मला दाखव. तो म्हणला ती काय समोर दिसते. तो म्हणला आता तुला दिसती पण मला दिसत नाही. लक्षात घ्या हेच चिंतन आहे. साधू संताला देव दिसतो, तुम्हाला आम्हाला दिसत नाही. विठाला तत्वदर्शी महात्मे ज्यांना त्याच्या स्वरूपाची ओळख झाली ते काय करतात, मग ते तुम्हाला आम्हाला तिथपर्यंत आमची नजर घेऊन जातात, आमची वृत्ती तिथपर्यंत घेऊन जातात, तुम्हाला आम्हाला तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात. आणि मग ते सांगतात तुला चंद्र दिसत नाही, तुम्हाला दिसत नाही. तुला डोळ्याला चष्मा नाही ना, तो म्हणला बिलकुल नाही, मला व्यवस्थित सगळं चांगलं दिसतं. मी कालच अनुदानाच्या मोठा मस्त मोजून आलेलो आहे, मला सगळं व्यवस्थित दिसतं, मला काही अडचण नाही. तो म्हणला मग सगळं दिसतं, तुला चंद्र दिसायला पाहिजे, पण म्हणला दिसत नाही ना. मग थांब म्हणला. आता यानं प्रयत्न सुरू केला, मित्रासाठी प्रयत्न सुरू केला. लक्षात ठेवा, ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति भुंक्ते भोजयते चैव षड्विधम मित्र लक्षणम. मित्राच्या बाबतीत तळमळ असणं, त्याच्याशी विचाराची देवाणघेवाण, त्याच्याशी खाद्यपदार्थाची देवाणघेवाण, त्याच्या कल्याणाची बाब विचारात घेणं हे मित्राच्या लक्षणाचा भाग आहे. मग त्यानं विचार केला चला आता आपल्याला याचं कल्याण करायचं, याला दर्शन द्यायचंय. कुणाचं? चंद्राचं. चंद्ररूपी परमात्म्याचं दर्शन तुम्हाला आम्हाला व्हावं म्हणून साधू संत मित्र स्वरूपानं आले, तुम्हाला आम्हाला देव दाखवायला निघाले. मग त्यांनी सांगितलं हे बघ तुला ते समोरचं झाड दिसतंय का? झाड. तो म्हणलं एवढं मोठं झाड दिसत नसतं, एवढं मोठं झाड दिसत नसतं. दिसतंय की? हा म्हणलं झाड दिसतंय ना. त्या झाडाच्या उजव्या बाजूला एक फांदी आहे, ती दिसते का? तो म्हणला हो, झाडाच्या उजव्या बाजूची फांदी मला दिसते. मग झाडाच्या उजव्या बाजूची फांदी जशी तुला दिसते, त्या झाडाच्या उजव्या फांदीच्या वर जे थोडंसं असं एक फांदी अशी वर निघालेली आहे आणि त्याचं एक टोक असं वाऱ्याच्या पायानं हलतंय पहा, पान. ते पान तुला दिसतंय का? तो म्हणला हो दिसलं. मग त्या पानाच्या थोडं बाजूला पाय, तुला चंद्राची रेषा दिसेल, जी पाडव्याची प्रतिपदेची चंद्ररेषा आहे. त्यानं आपली वृत्ती झाडापासून फांदीपर्यंत, फांदीपासून त्या वरच्या डाळीपर्यंत आणि त्या डाळीपासून त्या हलणाऱ्या पानापर्यंत नेऊन पोचवली. आणि तिथपासून नेऊन पोचवल्यानंतर थोडं बाजूला पाहिलं, चंद्राची रेखा दिसली आणि मग आनंदात नाचू लागला. विठाला लक्षात ठेवा, वारीच्या माध्यमातून, साधनेच्या माध्यमातून, नवविधा भक्तीच्या माध्यमातून साधू संतांनी तुम्हाला आम्हाला देवापर्यंत नेऊन पोचवलं ना, तर तो भगवान परमात्मा म्हणजे जणू पाडव्याची चंद्ररेषा आहे. पण सगुण असला तरी सुद्धा तुम्हाला आम्हाला दिसत नाही. ज्यांना दिसला त्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही. माऊली ज्ञानोबा आहे त्याच देवाला पाहतात म्हणतात, रूपा पाहता रूपा पाहता
हे दाखवायचं नाही, पण तुम्ही एवढे चांगले जाणकार आहेत की तुमच्या समोर दुसरं मांडणं म्हणजे तुमचा अपमान आहे. म्हणून विठाला अरे रसज्ञ आणि जेवणारे आणि रसज्ञ आणि जेवणारे आले आणि यानं पिठलं भाकरी वाढली, आता अपमान कोणाचा? तसे तुमच्यासारखे रसज्ञ माणसं असल्यानंतर काहीतरी. आणि बरं कसं आहे माहिती का, दुसरं काही म्हणण्यापेक्षा ठाई म्हणलेली बरी का होय? अरे हो, माऊली ज्ञानेश्वर महाराज त्या स्वरूपाकडे पाहतात आणि आनंदित होतात. लक्षात ठेवा, ज्या ज्या साधू संतांनी ज्यांना ज्यांना हाताला धरून तिथपर्यंत नेलं ना, त्याला पाहिल्यानंतर, त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला पाहिल्यानंतर त्यांना आनंदच झाला. आनंदाशिवाय कुठलीही अनुभूती नाही. म्हणून महाराज म्हणतात ना, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. त्यांना आनंदाशिवाय दुसरं फलप्राप्ती झाली नाही, कारण त्यांनी भगवान परमात्म्याला पाहिलं. माऊली ज्ञानेश्वर महाराजाचं अजून एक प्रमाण सांगू का? योगी दुर्लभ तो म्या, योगी दुर्लभ तो म्या, देखी आता सगळ्या गुणीजनासाठी, मृदंगाचार्यासाठी टाळ्या वाजवा. किती वेळापासून वाट पाहिलो भाऊ, तुम्ही आता आलात बुवा. या इकडे बरी. विठ्ठल भगवान परमात्म्याला पाहिलं. भगवान परमात्मा रूप पाहता लोचनी किंवा योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी, पाहता पाहता मना न पुरे धनी. मग असा तो भगवान परमात्मा भक्तजनांनी विनंती केली, महाराज तुम्ही पाहिला, तुम्हाला कळाला, मग आम्हालाही दाखवा. जशी पाडव्याची चंद्ररेखा त्या मित्रानं दाखवली तसं तुम्ही आम्हाला दाखवा, आणि तो भगवान परमात्मा कसा आहे याचं स्वरूप सांगा. मग तसा तो भगवान परमात्मा तो मूळ ब्रह्मस्वरूप आहे. आणि मूळ ब्रह्मस्वरूप असणाऱ्या या भगवान परमात्म्यानं स्वतःपासूनच स्वतःला निर्माण केलं, आणि मग त्याच्यापासून सगळं ब्रह्मांडाची उत्पत्ती आहे. महाराज आपण श्रीमद भागवत ग्रंथाच्या पहिल्या स्कंधाच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये पाहतो, जन्माद्यस्य योतोन्वयादितरतश्च चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदयादि कवये मुह्यन्ति यत् सूरया तेजो वारी मृथां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. तो भगवान परमात्मा किंवा सृष्टी विस्ताराचा विचार हा भागवत ग्रंथामध्ये, उपनिषदांमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या स्वरूपानं, पण भगवान परमात्म्यापासूनच सृष्टी झाली याचं मात्र निर्विवाद वर्णन करतात. आणि मग हा भगवान परमात्मा मुख्यतः त्या शिवपुराणाच्या सिद्धांतानं जर सांगायचं ठरलं तर या भगवान परमात्म्याने मूळतः दोन स्वरूप त्याचे हे झाले. अर्थात एका स्वरूपानं तो भगवान महाविष्णू स्वरूपात नटला, आणि दुसऱ्या स्वरूपानं तो भगवान परमात्मा अर्थातच भगवान शंकर स्वरूपानं नटला. म्हणून त्या दोघांचं मूळतः नावातही फार वेगळेपणा नाही. समजा कोणी जुळे लेकर असले तर आपण नाव काय ठेवतो? पोरं झाले जुळे दोन पोरं. समजा ज्याला झाले असतील त्यांनी पहा, किंवा ज्याला माहीत तर असेल ना कोणी एखाद्याला जुळं पोरं, मग जुळे पोरं झाल्यावर आपण नाव काय ठेवतो? समजा एखाद्याला दोन पोरं झाले जुळे, एकाचं नाव काय ठेवी? वारकरी असेल तर राम ठेवी, हा दुसरा असेल तर त्याचं श्याम ठेवील. आता नावं ठेवणाऱ्याला धोरणं राहिली नाहीत. मी एका घरी जेवायला गेलो होतो, मी फार क्वचित कुठे जेवतो, त्यांच्या घरी जेवायला आमंत्रण होतं, मी तिथे जेवायला गेलो. आता तिथे गेल्यानंतर त्यांना वाटतं आपल्या सगळ्या वस्तूचं कौतुक करावं. मी मागच्या कीर्तनात सांगितलं ना एकदा,
की कीर्तनाला गेलो तर ते बाथरूमलाच न्यायला 4दा. मी म्हणलं नाही जायचं बाबा बाथरूमला. नाही नाही म्हणलं चलाच बाथरूमला. शेवटी म्हणलं बघूच जाऊ देवा काय तुझं बाथरूमचं एवढं कौतुक आहे. मध्ये गेल्यानंतर म्हणला महाराज पाहिलं का बाथरूम. म्हणलं काय त्याच्यात पाहायचंय. तो म्हणला फरशी लई भारी आहे लांबून आणली. आता पहा त्याला त्याच्या बाथरूम दाखवण्याचं कौतुक. आपल्याला वाटलं चला बाबा त्याच्या लेकराचं कौतुक करावं. बाळाला बोलवलं बाळा इकडे ये इकडे ये. काय बाळा तुझं नाव. आणि नाव विचारल्यानंतर त्यानं सांगितलं माझं नाव सूर्यफूल. पोरानं नाव काय सांगितलं सूर्यफूल. आता सूर्यफूल मी म्हणलं असं कसं काही जगाच्या आगळं वेळ नाव ठेवलं बाबा सूर्यफूल. तो म्हणला ते आपल्याला माहित नाही ते मम्मी पप्पालाच माहिती आहे. त्याच्या मम्मी पप्पाला म्हणलं का हो एवढं चांगलं सुंदरसं लेकरू एवढे चांगलं तुम्ही सगळी माणसं एवढी चांगली आमची व्यवस्था करता आणि काय लेकराचं नाव सूर्यफूल ठेवलं. ते म्हणले आता नवीन फॅशन निघाली महाराज आणि त्या फॅशनमध्ये असं आहे की आई वडिलापासून लेकरू झालं मग दोघाच्या नावाचं ऐक्य हे लेकराच्या नावात असलं पाहिजे असा आग्रह सध्या जगानं धरलाय. म्हणलं तुझं असं दिव्य नाव तरी काय. तो म्हणलं तुमचं नाव आणि माझं नाव सारखं आहे. तुमचं नाव सूर्यकांत माझं नाव सूर्यकांत. सूर्यकांतातलं सूर्य घेतलं. म्हणलं बायकोचं काय नाव. तो म्हणला प्रफुल्ला. प्रफुल्लातलं फुल घेतलं सूर्य फुल झालं सूर्यफूल. विठाला अरे वारकरी असेल तर नाव काय ठेवेल. 2 जुळे लेकर झाले राम श्याम. मुली झाल्या सीता गीता. असे नाव ठेवील की नाही. रिद्धी सिद्धी नाव असे ठेवील देवदेवतांची चांगली. लक्षात ठेवा भगवान परमात्मा 2 स्वरूपानं नटला. एक विष्णू स्वरूपात आणि दुसरा शिव स्वरूपात. मग विष्णू स्वरूपात नटला त्याचं मूळ नाव झालं हरी आणि भगवान शंकर स्वरूपानं नटला त्याचं नाव झालं हर. विठ्ठल त्याचं फार तत्वचिंतन फार सुंदर सांगितलेलं आहे साधू संतांनी. लक्षात ठेवा भगवान परमात्म्याचं विष्णू स्वरूपात नटलेल्या देवाचं नाव हरी आहे आणि भगवान परमात्म्याचं जो शंकर स्वरूपानं नटला त्याचं नाव आहे हर. त्याचं काय कारण आहे. कारण ऋ हा त्यांचा अधिष्ठान स्वरूपाचा धातू आहे. भगवान परमात्मा ऋ हरती ती पापानी असं वर्णन आहे. भगवान परमात्मा हरण करतो. काय करतो पापाचं हरण करतो. अहो तो तर हरण करेल याच्यात काय नवल. भगवान परमात्म्याचं नाम जरी घेतलं तरी सगळ्या पापाची होळी होते. विठाला हरी मुखे म्हणा 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 जनना कोण तेरी पुण्याची जनना कोण हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा छान. महाराज वर्णन करतात भगवान परमात्म्याचं नुसतं नाव घ्या हरी मुखे म्हणा. मग हरी म्हणा किंवा हर म्हणा परिणाम एकच आहे. त्याचं कारण त्याचं बेसिक कंटेंट एक आहे. दवाखान्यात गेला माणूस डॉक्टरने लिहून दिलं. ते डॉक्टरने लिहून दिलेलं त्या मेडिकलवाल्यालाच वाचता येतं. पुन्हा ब्रह्मांडात कोणाला वाचता येत नाही. भलतं विचित्र काम आहे. आणि कधी कधी तर त्या डॉक्टरने काय लिहिलं कोणालाच कळत नाही. डॉक्टरलाही कळतं का नाही कोणाच ठोक नंतर वाचलं. त्याने असं या का डॉक्टरने दिलं व लिहून दिलं. हा माणूस सगळ्या गावातल्या मेडिकलवर फिरला. वापस आला तर मला डॉक्टर साहेब वरच्या सगळ्या गोळ्या भेटल्या पण हे खाली जे तुम्ही लिहिलं ही गोळी कुठंच भेटणं. तो म्हणला मी ते काहीच नाही पेन चलन म्हणून घासून पाहिला होता बाकी काही नाही. त्या डॉक्टरची लिखावटच अशी अवघड असते. त्या काही लिहिलं तर असं वाटतं लिहिलं. डॉक्टरकडे गेला औषध घेतले ते लिहिले डॉक्टरनी. म्हणले जा मेडिकलवर घ्या. मेडिकलवर गेला. मेडिकलवाल्याने सांगितलं वरच्या 3 गोळ्या आहेत माझ्याकडे पण ही 4थ्या क्रमांकाची जी गोळी आहे ना ती पण आहे पण जरा कंपनी बदलून आहे. 3ऱ्या नंबरची जी 4थ्या नंबरची गोळी आहे ही 4थ्या नंबरची गोळी माझ्याकडे आहे पण कंपनी बदलून आहे. चालेल का. शहाणा जो होता ग्राहक त्यानं सांगितलं कंपनी बदल असू द्या पण कंटेंट सेम आहे ना.
कंपनी बदलल चालेल, पण कंटेंट त्याच्यामधले सगळे तत्व हे जर सारखे असतील तर कंपनी बदल असली तर आम्हाला काय हरकत आहे. त्याने सांगितलं त्याच्यामधल्या गुणधर्मात किंचितही बदल नाही, त्याच्यामधल्या तत्वात काहीच बदल नाही, फक्त त्याचं पॅकिंग बदल आहे आणि त्याची कंपनी बदल आहे, एवढंच फरक आहे. लक्षात ठेवा, भगवान परमात्मा ब्रह्मस्वरूपानं जेव्हा 2 रूपात नटला त्यावेळेस त्याच्यातला फक्त दिसणं वेगळं आहे आणि त्या दिसण्याच्या स्वरूपामध्ये थोडंसं असणं वेगळं आहे, बाकी त्याच्यात काहीच फरक नाही. हर म्हटलं तरी सगळ्या गोष्टी त्याच प्राप्त करून देतो आणि हरी म्हटलं तरी त्याच आहे. प्रसिद्ध अभंग आहे, आपल्याला माहिती आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद. बाबानो, नाही त्या गोष्टी. खरं सांगू का, भांडणारे शक्यतो शहाणे असतात असं नाहीच, कारण शहाणे कधी भांडणातच जात नसतात, ही वस्तुस्थिती आहे. शहाणे भांडणात नाही जात. ते काय करतात, ते तत्व उरले ज्ञानी असी. ज्ञानी म्हटलं तो तत्वाच्याच नादी लागतो, तो बाकीच्या गोष्टीच्या नादी लागत नाही, भांडणात जात नाही. महाराज म्हणतात लक्षात ठेवा, हरिहरा भेद, कारण भेद कासी नाड, फक्त एक वेलांटीचाच फरक आहे. दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, एका अर्धांगी पार्वती, एक रुक्मिणीचा पती, एक रुक्मिणीचा पती, एका जनार्दनी हरिहरा, एका जनार्दनी हरिहरा, एक वेलांटीचा फेरा, एक वेलांटीचा फेरा, दोन्ही सारखे सारखे, सारखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. सारखे सारखे, सारखे सारखे, सारखे. एक रुक्मिणीपती आहे, दुसरा पार्वतीपती आहे, स्वरूपानं दोन्ही एकच आहेत. आणि हे बाबा दोन्ही स्वरूपानं एकच आहेत, काही कशात फरक नाही. मला आमच्या मुलानं, तो सोबत आहे सध्या, माझ्या मुलानं मला प्रश्न विचारला. म्हणले बाबा, भगवान शंकर आणि भगवान विष्णू याच्यातला मोठा कोण? मी म्हटलं दोन्ही ब्रह्मस्वरूप आहेत बाबा, दोन्ही फार काहीच भेद नाही, दोन्ही ब्रह्मस्वरूप आहेत, दोन्ही सारखेच आहेत. तो म्हणला नाही, पण तरी काय फरक आहे? म्हणलं काहीच फरक नाही ना. म्हणला कसं काय? मी म्हणलं हे बघ, एका माणसानं 10 तोळे सोनं घेतलं, तो कारळ्यातला होता, श्रीमंत माणसं आहेत, त्यानं 10 तोळे सोनं घेतलं, 10 तोळे सोनं घेतलं आणि त्याचे 2 तुकडे केले, बरोबर 5-5 तोळ्याचे, 5-5 तोळ्याचे 2 त्यानं काय केले, तुकडे केले. आणि 2 तुकडे केल्यानंतर
एकाची अंगठी केली, एकाची अंगठी केली आणि एकाचं कडं केलं. आता याच्यात काय फरक राहिला? काय मत आहे तुमचं? सगळ्याचं काय मत आहे? नंतर त्या पोरानं दिलेलं उत्तर तुम्हाला सांगतो पुढं. याच्यात तुमचं काय मत आहे? काही फरक आहे का आता याच्यात? हा, काहीच फरक नाही ना. मी म्हणलं याच्यात काहीच फरक नाही, परंतु मला त्याची सूक्ष्म बुद्धी आवडली. लेकरू माझंही म्हणून नाही, पण योगायोग त्याचं बोलणं मला आवडलं, ते म्हणून सांगतो. तो म्हणला, महाराज बाबा फरक आहे ना याच्यामध्ये. मी म्हणलं कोणता फरक आहे? तो म्हणला, अंगठी आकारानं लहान आहे, कडं आकारानं मोठं आहे. विठाला आता याच्यातली अंगठी कोण आणि कडं कोण सांग. मी म्हणलं हात जोडतो बा, असा विचार मी नव्हता केला. याचा अर्थ मी वजनाच्या दृष्टिकोनातून, तत्वाच्या दृष्टिकोनातून, गुणधर्माच्या दृष्टिकोनातून बोलत होतो. त्याच्यामध्ये तत्व ते एकमेव आहे, तेच तत्व आहे, काहीच फरक नाही. दोन्ही सारिखी सारिखी एक वेलांटीचा अडाण असं असल्यामुळे मग हा भगवान परमात्मा विष्णू स्वरूपानं जे कार्य करतो तेच कार्य भगवान शंकर करतात. मग कोणतं पहा, सृष्टी विस्ताराच्या दृष्टिकोनातून भगवान परमात्म्याने सृष्टी विस्ताराचं कार्य केलेलं आहे. साधू संत स्पष्ट सांगतात ना, जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले. तो भगवान परमात्मा, तो एक पंढरीचा राणा, तो भगवान परमात्मा पंढरी पांडुरंग परमात्मा, त्याच्यापासून सगळं झालं. तो हरी म्हणजे विष्णूचा अवतार आहे. मग शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, जसा तो हा सर्व ब्रह्मांडाचा मालक आणि सर्व ब्रह्मांडाचा जनिता अशा स्वरूपाचा आहे ना, तसं भगवान शंकरही आहेत अभंगाच्या पहिल्या. त्रिगुण सत्ता चालविता ही चालविता त्रिगुण सत्ता चालविता हे त्रिगुण सत्ता चालविता 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 हे चालविता शरण जाता शरण सत्ता चालविता त्रिगुण सत्ता चालविता शरण महाराज वेळेत उभा राहिले. मग ठोबा रुक्माईचं भजन वेळेत झालं म्हणजे बसणाऱ्याला वा सगळ्यांना आनंद व्यक्त राहतो मनामध्ये की चला आता हे सगळं वेळेत सुटणार आहे. कारण परमार्थाला येण्याच्या पेक्षा कसंही माहिती का, खरं सांगा, पंढरपूरला जाण्याची गडबड जास्त असते का पंढरपूरहून येण्याची? हा, तुम्ही जाणाऱ्याची पद्धती पहा, येणाऱ्याची पद्धती पहा, मग कळतंय. आहा हा हा हा, तिथं तर एकावर एक 11,
एसटीत चढायची तयारी. आणि इथून जाताना बस स्टँडवर गेलो तर 3दा प्लेटशी घेऊन माघारी जातो. हे असं करा बरं का, इथं ते करा बरं का, तिथं खत घाला बरं का, याच्यात हे करा बरं का. त्या वाकानात त्याचं नाकान हल्लं पाहिजे. तिथं जाताना वाकान सांगून जातो. त्या वाकानात इथं जरा लक्ष द्या. तसं आम्हाला परमार्थाला आम्ही कीर्तनाला येतो आणि कीर्तनाला आल्यानंतर जाण्याची गडबड आम्हाला भरपूर असते. असो, मला बाकी गोष्ट बोलायची नाही, पण एक वेळेत कीर्तन संपेल याची मी जाणीव देतो. एवढंच लक्षात ठेवा, भगवान परमात्म्याच्या भक्ती करत असताना आम्ही भगवंताला ओळखलं पाहिजे. निदान स्वरूपानं, निर्गुण तत्वानं नाही आम्ही ओळखू शकलो, पण सगुण स्वरूपात अवतीर्ण झालेला भगवान, त्याला पाहून तरी आम्ही त्याला ओळखलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, तो कसा आहे, सकळ देवाचा जनिता, तो भगवान परमात्मा सर्व देवदेवतांना, सर्व ब्रह्मांडाला जन्म देणार आहे. मग तो भगवान परमात्मा हर असो वा हरी असो. आता तुम्ही उपहितापर्यंत पोचा. माझा शब्द लक्षात येतोय का पहा. तुम्ही उपहितापर्यंत पोचा. जे कारण आहे त्या कारणापर्यंत पोचा. वरच्या गोष्टी पाहू नका. खरं सांगा, आम्हाला एक जणानं समोर असा मातीचा असा माठ पाहिला आणि माठ पाहिल्यानंतर एक जण म्हणला, वाह काय सुंदर माती आहे. दुसरा म्हणला, काय मूर्ख आहे रे, ती माती आहे का, तो माठ आहे. आता खरं सांगा, दोघांपैकी कोणाचं बरोबर आहे? हा, कोणाचं बरोबर, कोणाचंच नाही. आता जमलं कडे. हा, कोणाचं बरोबर आहे? माठ म्हणणाऱ्याचंही बरोबर आहे आणि माती म्हणणाऱ्याचं बरोबर आहे, परंतु माठ म्हणणाऱ्यापेक्षा माती म्हणणाऱ्याचं बरोबर आहे. आणि तिसरा आला, तो म्हणला मातीचा माठ फार सुंदर आहे. आता सांगा कोणाचं बरोबर आहे? विठ्ठल. आम्हाला त्याच्या उपहिताची ओळख झाली पाहिजे. जास्त वेळ आता चिंतन वाढवत नाही, वेळ माझा संपलेला आहे, याची जाणीव आहे. पण महाराज म्हणतात ना, भगवान परमात्म्याचा तो कसा आहे तर सर्व देवाचा जनिता, तो भगवान परमात्मा ज्याच्यापासून सर्व देवदेवता जन्माला आल्या. भगवान परमात्म्याच्या नाभी कमळापासून असो किंवा शिवपुराणाच्या सिद्धांतानुसार भगवान परमात्म्याने विष्णूला आज्ञा दिली. विष्णू भगवान परमात्म्याने नाभी कमळापासून ब्रह्मदेवाला निर्माण केलं आणि ब्रह्मदेवाला निर्माण करून पुन्हा ही सगळी सृष्टी जन्माला घातली. सगळ्या पुराणाचा जर आपण धांडोळा पाहून घेतला, देवी भागवत पुराण असो, शिवपुराण असो वा कुठलंही गणपतीचं पुराण असो, कोणतेही पुराण घ्या, 108 पुराण आहेत. काय सांगा, जेव्हा मी MPhil करत होतो त्या देवी भागवत ग्रंथावरती, त्यावेळेस मी असे अनेक पुराणं, जे पुराणं दुर्लक्षित वा आता कोणाला माहीत नाहीत, अशांच्या याद्या शोधून काढल्या होत्या. विठाला खूप पुराण आहेत, आम्हाला माहीत नाहीत एवढी पुराण आहेत. काय सांगावं, परंतु मला एकच सांगायचं आहे, सगळ्या पुराणाचा सिद्धांत की भगवान परमात्मापासून, हरीपासून, भगवंतापासून ते सगळं निर्माण झालंय. अगोदर तसं कुठंच काही नव्हतं. साधू संत सांगतात ना, पहिले कोटेची नव्हते काही, पहिले कोटेच नव्हते काही, पहिले कोटेच नव्हते काही, पहिले कोटेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते काही, अवघे शून्यच होते काही, अवघे शून्यच होते पायी, अवघे शून्यच होते पायी. मानवा तेरे तेरे तेरे, मानवा तेरे तेरे तेरे, मानवा तेरे तेरे तेरे. एक ढाल गगन निर्माण झाली, 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 एक ढाल गगन निर्माण झाली. अगोदर कुठेच काही नव्हतं, पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. तसं भगवान शंकर असो वा भगवान विष्णू असो, यांनी हे ब्रह्मांड सगळं निर्माण केलं. म्हणून महाराज म्हणतात, सकळ देवाचा जनिता, त्रिगुण सत्ता चालविता. कारण भगवान परमात्मा सांगताना, त्रिभिर्गुणमय भाव रेभी सर्वमिदं जगत. भगवान परमात्मा भगवद्गीतेत सांगतात, अरे त्रिभिर्गुणानं युक्त असणारं हे सगळं जगत माझ्यापासून निर्माण झालेलं आहे बरं का अर्जुना, लक्षात ठेव. त्रिभिर्गुणमय भाव रेभी सर्वमिदं जगत, इदम जगत त्रिभिर्गुणमयी भावः. म्हणजे त्रिभिर्गुणानं, 3 गुणानं युक्त असं हे सगळं जगत माझ्यापासून झालंय. म्हणून महाराज म्हणतात ना, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. सगळं जग हे 3 प्रकारात आहे आणि असं त्रिभिर्गुणयुक्त भगवान परमात्म्याने ह्या सगळ्या सृष्टीला निर्माण केलं. आणि निर्माण करणारा हा भगवान परमात्मा मायाधीन नसून माया अतीत अशा स्वरूपाचा आहे. लक्षात घ्या, आम्ही मायेच्या अधीन आहोत.
तुम्ही आम्ही माया अधीन आहोत आणि तो भगवान परमात्मा माया त्याच्या अधीन आहे, हा फरक आहे. तुम्ही आम्ही मायेच्या अधीन आहे आणि माया त्याच्या अधीन आहे. फरक आहे की नाही? फरक आहे. तुम्ही आम्ही माया अधीन असतो, मायाधीन असल्यामुळे जशी माया आम्हाला व्यवहार करायला लावते तसा आम्ही व्यवहार करतो. पण भगवान परमात्मा मायातीत अशा स्वरूपाचा असल्या कारणाने त्याच्या अधीन माया आहे. आणि जर आपल्याला आपली माया निवृत्त करायची असेल तर महाराज म्हणतात काय करा, त्याला शरण चला. शरण जाता ज्याच्या पाया, शरण जाता ज्याच्या पाया, शरण जाता ज्याच्या पाया, शरण जाता ज्याच्या पाया, शरण जाता ज्याच्या पाया. वा महाराज वा. विठाला महादेवाच्या निमित्तानं चालू असलेल्या महोत्सवामध्ये महादेव महाराजांचं चाल मन प्रमाण असं भारी म्हणणं अपेक्षितच आहे. विठाला चला. शरण जाता त्याच्या पाया, त्याच्या जर पायी आम्ही शरण गेलो तर काय होईल? मग पूर्ण माया निवृत्त होईल, माया नष्ट होईल, संपून जाईल. तसं पाहता माया नाहीच आहे बरं का. मायेची व्याख्या करत असताना तत्वज्ञानानं माया म्हणजे काय असं आम्हाला सांगा असं म्हटल्यानंतर तत्वज्ञानानं सांगितलं माया, माया शब्द आहे की नाही, माया शब्दाला उलट करा म्हणजे पहा. माया शब्दात किती अक्षर आहेत? 2. एक मा, दुसरं या. माया संस्कृतमध्ये त्याची व्याख्या करताना त्यांनी सांगितलं उलट वाचा म्हणले. बस झालं, तुम्हाला कळालं म्हणले. माया माया काय असते? या मा सा माया. सोपं उत्तर दिलं. या म्हणजे जी, यत सर्वनाम या ये या हा प्रथमा स्त्रीलिंग. यत सर्वनामामध्ये या म्हणजे जी. जी मा संस्कृतमध्ये माया धातूचा किंवा माया पदाचा अर्थ नाही असा होतो. संस्कृतमध्ये माया पदाचा अर्थ नाही असा होतो. मग या मा म्हणजे जी नाही तिला माया म्हणा. विठाला जी नाहीच आहे तिलाच तर माया म्हणतात. मग म्हणले नाहीच आहे, मग हे सगळं कसं काय? म्हणून तर तिला अघटित घटना पटीयसी माया असं नाव दिलंय. की लक्षात घ्या, जे घडलेलं नाही ते सुद्धा घडलेलं आहे असं दाखवून जे काही बिघडलं हे सगळा परिणाम करणारी ही सगळी ती माया आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात जर हिला निवृत्त करायचं असेल तर फक्त त्याच्या चरणी त्याची पायी घाला मिठी. मग त्याच्या पायी मिठी घाला किंवा त्याला शरण जाता त्याचे पाया. त्याच्या पायावर शरण जा, आपल्या जीवनातली माया निवृत्त होईल. नुसती माया निवृत्त होणार नाही तर आपल्या जीवनातले अजून जे भेदाभेदादी सगळे भेद निवारले, भेद निवारले,
स्वरूप जगन्नाथाच्या माया जगन्नाथाच्या माया वा महाराज. आणि हे नुसतं प्रमाण नाहीये बरं का. साधू संतांचे हे शब्द तुम्हाला आम्हाला परमार्थाचा परिणाम सांगतायत. साधू संतांच्या शब्दातला भाव लक्षात घेतला पाहिजे. आम्हाला त्यांचा भाव लक्षात आलं का आमच्या जीवनाचा भाव वाढल्याशिवाय राहत नाही. फक्त आम्ही साधू संतांचा भाव लक्षात घेतला पाहिजे. भाव या शब्दाचा अर्थ भक्ती, लक्षणा, त्यांच्या त्या ठिकाणी असणारी क्रिया, अशा अनेक व्याकरणाच्या दृष्टीने क्रिया असा अर्थ होतो भावाचा. भेदाभेद पूर्ण भेदाभेदाची निवृत्ती आहे. मग मला सांगा, भेद आणि अभेदाची निवृत्ती होणं हे महत्वाचं आहे का नाही महत्वाचं आहे? जर आम्ही परमार्थ करत असू तर आमच्या परमार्थाचं परम फळ ते आहे की आमच्या ठिकाणी भेदाभेदाची निवृत्ती झाली पाहिजे. आणि भेदाभेदाची निवृत्ती झाली म्हणूनच माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या एका शब्दात रेडा वेद बोलला, विठाला भेदाभेद निवृत्तीचा परिणाम आहे महाराज, सामान्य गोष्ट नाही आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात सर्वम विष्णुमयं जगत, सगळं जगत हे तत्वदृष्टी भगवत स्वरूपानं भरलेलं आहे सगळं. मग ते म्हणले तुझं नाव ज्ञान आहे, रेडा चालला त्याचं नाव ज्ञान आहे. मग आता तुझं त्याच्या ठिकाणी तू एवढं तत्वज्ञानाचं बोलायला लागला आणि तुझ्या तत्वज्ञानाच्या ठिकाणी बोलणं आणि त्याचं नाव ज्ञान आहे, मग तुझं नाव ज्ञान आहे, मग दोघांचं नाव ज्ञान असल्यामुळे मग आता तुझ्या ठिकाणी जी विद्वत्ता आणि श्रेष्ठता आहे ती त्या रेड्याच्या मुखी असेल का रे बाबा, रेड्याच्या ठिकाणी असेल का? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लक्षात ठेवा, जर भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये हृदयार्जुन तिष्ठती असं जर भगवान परमात्मा म्हणत असेल, मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातनः, आणि माझ्या ठिकाणी तोच भगवत तत्व त्या ठिकाणी वास्तव्य करत असेल आणि समोरच्याच्या अर्थात तो रेडा जरी असला आणि त्याच्याही ठिकाणी तेच जर भगवत तत्व आहे तर जे मी बोलतो तो रेडा सुद्धा बोललाच पाहिजे. ते म्हणले कसं काय? नुसतं त्या रेड्याकडे पाहिलं, कृपादृष्टी झाली. माऊली ज्ञानोबरांचा भेदाभेद भाव गेलेला आणि त्यांनी जेव्हा त्या रेड्याकडे पाहिलं, कृपादृष्टीनं पाहिलं आणि त्याच्या ठिकाणी तो भाव निर्माण झाला. महाराज साधू संत काय वर्णन करतात, रेड्या मुखी वेद बोलविला, मुखी वेद बोलविला, भगवान परमात्म्याच्या भक्ती उत्तर आमची अवस्था काय असली पाहिजे? माया निवृत्त झाली की भेदभाव रहित अवस्था होते आणि आमच्या ठिकाणी भेदभाव खच्चून भरलेले आहेत. भेदभावानं आमचं जीवन सगळं भरलेलं आहे. आम्हाला भेदभावाशिवाय काही कळत नाही. निदान महाराज लोकांना तर कळाव, हा बाकीच्याला नाही कळू द्या. निदान आपल्याला तर कळाव. हे म्हणतो तो काय शहाणा आहे का, आणि तो म्हणतो त्यालाच काय सगळं येतं का? एका महाराजाच्या घरी, एका यजमानाच्या घरी 2 महाराज गेले आणि त्या 2 महाराज गेल्यानंतर त्या यजमानानं दोन्ही महाराजांची व्यवस्था सुरू केली. पहिला स्नानाला गेला, दुसरा म्हणला याला कोणी बोलवलं हो इथं, याला इथं कोणी बोलवलं? ते म्हणले काय झालं? गाढव आहे. एक महाराज दुसऱ्या महाराजाला म्हणला गाढव आहे, याला कशाला बोलवलं? तो म्हणला मला माहित नव्हतं, मी महाराज म्हणून बोलवलो, हा गाढव आहे हे तत्वज्ञान तुमच्याकडूनच कळालं. बरं बरं,
आता बोलवलं तर बोलवलं, पुन्हा बोलू नका. बर बर बर, काय हरकत नाही. आता ते आला, सगळं स्नान वगैरे करून त्याची पूजा करू लागला. महाराज लोक पूजा अर्चा करतात बरं का. पूजा वगैरे करू लागला. हा स्नानाला गेल्यानंतर याला मात्र राग आला. तो म्हणला, याला कोणी बोलवलं? ते म्हणले, काय झालं? बैल आहे, याला का अक्कल आहे का? असं म्हणल्यानंतर ते म्हणले, असं आहे, मला माहित नव्हतं. हे त्याच्या स्वरूपाचं ज्ञान तुमच्यामुळे प्राप्त झालं. बरं म्हणलं, पण मालक हुशार होता. लक्षात ठेवा, कधी असं वाटू देऊ नका की बोलणाराच हुशार असतो, ऐकणारा कधी कधी त्यापेक्षा दसपट हुशार असतो, दसपट हुशार असतो. मला तर असं वाटतं बरं का, ज्या गावानं प्रातस्मरणीय दादा आणि अनेक विद्वानातल्या विद्वानांचं श्रवण केलेलं आपलं गाव कारळा गाव, मी तर म्हणतो इथं दसपट नाही 1000 पट प्रत्येक विद्वान असेल. विठाला तो म्हणला, आपलं काही असो पण यांना जरा ताळ्यावरच आणू. आणि महाराज लोक जरा ताळ्यावर आणले पाहिजेत बरं का, धोरणाने का होईना, पण आम्ही महाराज लोक ताळ्यावर आणले पाहिजेत जरा. मग म्हणला, यांना जरा ताळ्यावरच आणू. मोठा चांगला श्रीमंत होता, गड्याला बोलून घेतलं. म्हणला, उकिरड्यावर जाय. आणि उकिरड्यावर जाऊन एका टोपल्यात उकिरडा भरून आण. उकिरडा म्हणजे उकांडा म्हणतो आपण त्याला, शुद्ध भाषेत उकिरडा म्हणतो. उकांडा भरून आण थोडा. तो उकिरडा भरून आणला, मस्त रांगोळी काढली, पाठ ठेवला, बसायला पाठ, समोर पाठ, त्याला रांगोळी, आणि त्याच्यावर टोपलं ठेवलं. त्याला सांगितलं, दुसऱ्या रानात इकडं जाय, तिकडं सगळं आपलं पान भरती, घास केलेला आहे, घास, पिंडीभर घास आण. पिंडीभर घास आणला, मस्त बारीक 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 एवढले मेथीचे कसे आपण हे करतो तशी सगळी तोडून काढली आणि दुसऱ्या एका ताटात ठेवली. मधी पंचपाक्वान्नाचं बेत केलेलं स्वतःचं ताट घेतलं, मस्त त्याला रांगोळी, तिघाला रांगोळी झाली. हा स्वतः मध्ये बसला आणि एका महाराजाला म्हणला, महाराज या तुम्ही इथे बसा, आणि दुसऱ्याला म्हणला, महाराज तुम्ही या इथे बसा. मग त्या दोन्ही महाराजाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. लक्षात ठेवा, आम्हा महाराज लोकांच्या तळपायाची आग मस्तकाला जातात, पण पुढे जाऊन सांगू का, ज्याच्या तळपायाची आग मस्तकाला जातं त्याला महाराजच समजू नका. विठाला अरे आमचे रागलोप गेले नाही तर काय जगाला आम्ही रागलोपाचा वर्जित अवस्था म्हणून सांगणार आहेत? आमच्याकडे ते अगोदर गेल्या पाहिजेत आणि मग जगाला सांगावं. त्यांनी तळपायची आग मस्तकाला गेली. म्हणला, तुम्ही आम्हाला काय समजलं? तो म्हणला, मी तुम्हाला महाराजच समजलं होतं म्हणून असा स्वयंपाक करायला सांगितला होता, पण यानं तुम्हाला ते समजलं, अर्थात यानं तुम्हाला गाढव समजलं म्हणून तुमच्यासाठी उकिरडा, कारण गाढवाला आवडतो तो उकिरडा, आणि यानं तुम्हाला बैल समजलं म्हणून त्याच्यासाठी घास. आता याचं माझं काही चुकलं का? अरे आम्ही कधी जागा व्हायचं? आम्ही कधी शहाणा व्हायचंय? लक्षात ठेवा, बाकी जगाचे जाऊ अथवा न जाऊ, पण निदान पहिल्यांदा आमचे भेदाभेद गेले पाहिजेत, आमचे अंतःकरण शुद्ध झाले पाहिजेत, आणि आमचे अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर आम्ही खऱ्या अर्थानं त्या अवस्थेला पोचू, ज्या अवस्थेला भगवान शंकरादी परमात्म्याला, किंवा भगवान शंकर असो वा भगवान विष्णू असो, यांना शरण गेल्यानंतर आम्हाला अवस्था प्राप्त होईल. कोणती? जीवपणाला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मुकून जाऊ, ही अवस्था, मुक्त अवस्था प्राप्त होईल. याच्यासाठी महाराज शेवटच्या जनार्दनी शिवे, एका जनार्दनी शिवे, एका जनार्दनी शिवे, एका जनार्दनी शिवे, जीवपणा मुकलो जीवे, जीवपणा मुकलो जीवे, जीवपणा मुकलो जीवे, शरण जाता ज्याच्या पाया, शरण जाता ज्याच्या पाया,
माया सर्व सत्ता हरपली माया सर्व हरपली माया 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 याच ठिकाणी भगवान कर्णेश्वराच्या चरणी समर्पित आहे. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला जाणून त्याच्या पायाजवळ गेल्यानंतर मायेची निवृत्ती होते. मी दिल्ली तो अब बहुत दूर है एवढंच म्हणतो. अहो त्याच्या चरणाजवळ जाऊन त्याला ओळखून माया निवृत्त होईल हा तर फार भाग लांब आहे. त्याच्या नुसतं भजनात बसलं चिंतनात बसलं तरी मायेची निवृत्ती होते. 2 तास कीर्तनात प्रामाणिकपणे सांगा किती जणाला सोयरपणाचे धागे दोरेन रानातले दारे आठवले, इमानदारीनं सांगा. या 2 तासात कोणाला बाकीचा प्रपंच आठवला? वस्तुस्थिती बाबांनो, याला म्हणतात शितावरून भाताची परीक्षा.
या मंडपात आल्यानंतर जर मला भगवंताशिवाय दुसरं कोणीच आठवत नसेल तर हा मंडप मला भगवत प्राप्ती करून देणार आहे. आलं का लक्षात? या मंडपात आल्यानंतर मला देवाशिवाय जर काही आठवत नसेल तर हाच तो मंडप आहे जो मला देव प्राप्त करून देऊ शकतो. म्हणून या मंडपात येऊन बसायला शिका. या मंडपातलं तत्वज्ञान ग्रहण करायला शिका. या तत्वज्ञानाच्या जोरावरती कधी स्वतःचं आत्मपरीक्षण करा आणि आत्मपरीक्षण करून तो भगवान परमात्मा जाणणं व आत्मतत्वाला जाणण्याचा विचार करा. जीवनाचं यातच कल्याण आहे. फार मोठे आपण भाग्यवान. भगवान कर्णेश्वराची सेवा करण्याचं प्रारब्धानं फार मोठं फळ तुमच्या आमच्या पदरी आहे. आणि विशेषत्वे करून एकदा सगळ्यांना मी विनंती करतो की आपल्या गावातल्या तरुण मंडळीसाठी एकदा फार जोरदार टाळ्या वाजवा बाबांनो. कारण मी हा वाढता परमार्थ पाहणारा बालपणापासून माझ्या आजोबापासून या गावात येतो आणि आज या ठिकाणी म्हणजे माझ्या आपल्या गावात येणारी तिसरी नाही तर चौथी पिढी सुद्धा आता आहे. म्हणजे चौथी पिढी आम्ही जवळपास आपल्या गावात येतो. वर्धिष्णू अशा स्वरूपाचा परमार्थ वाढतो आहे. विशेषत्वे करून तरुण मंडळीच्या पुढाकाराला फार मोठा सलाम अशा स्वरूपाचा मला द्यावासा वाटतो. त्याचं कारण आहे की जे अशक्यप्राय वाटत होतं अशा पद्धतीची मोठी मोठी कार्य या तरुण मंडळीनं करून दाखवली आहे आणि फार मोठा संकल्प त्यांनी धारणही केलेला आहे. मंदिराचं फार सुंदरसं काम आता भगवत चरणी खऱ्या अर्थानं कर्णेश्वराच्या चरणी आता समर्पित होणं हाच भाग शिल्लक राहिलाय. बाकी जवळपास सगळं कार्य पूर्णत्वाला गेलेलं आहे. खऱ्या अर्थानं तरुण मंडळीचं विशेष कौतुक आहे. त्याशिवाय अजून सप्ताहाचं वाढतं केलेलं स्वरूप हे सुद्धा तरुण मंडळीच्या पुढाकाराचं फार मोठं भव्य दिव्य आणि कौतुकास्पद असं कार्य आहे. याच अनुषंगानं पुढं भविष्यामध्ये कलशारोहणादी कार्यक्रम करणं असेल आणि त्याच अनुषंगानं मोठमोठ्या थोर महात्म्यांना आणून या गावाचं अजूनही भाग्य उजळण्याचं आणि फार मोठं तपश्चर्या गावाकडून करून घेण्याचं जो संकल्प या तरुण मंडळीच्या मनात आहे मी त्या सगळ्या तरुण मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो. भगवंताच्या कृपेनं असाच सत्य संकल्प तुमच्या अंतःकरणात राहो ही विनंती करतो. थांबतो. ज्ञानेश्वर